मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सोयाबीन आणि आपण त्याच्यात आंतरपीक तूर घेतलेले या विषयावर बोलणार आहे. तर आपली सोयाबीनची प्रथम तर तुम्हाला व्हरायटी सांगतो मी. सोयाबीनची आपली रुची व्हरायटी हा 2001 हा वाण आहे. हा वाण 80 ते 90 दिवसात निघतो आणि आपण दरवर्षी हाच वाण करतो. या वाणाचं आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं. या वाणाचं आपल्याला 11 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळतं दरवर्षी. आपण गेल्या वर्षीपासून त्याच्यामध्ये तूर घ्यायला लागलेलो आंतरपीक म्हणून, म्हणजे जेणेकरून सोयाबीन गेल्यानंतर आपलं तूर पीक निघतं. तर मागच्या वर्षी आपण तुरीचा व्हिडिओ पण बनवला बघा, तुम्ही युट्यूबवर बघू शकता. मागच्या वर्षीच आपण तुरी पण धरलेली होती आपण तुरीचा, आणि एक एकरात आपण जवळजवळ 21 ते 22 क्विंटल ॲव्हरेज काढलं होतं दुरी धरून मित्रांनो. म्हणजे सुरुवातीचा पण बार जो आपण जानेवारी 30 तूर सोंगली होती, त्याच्यानंतर परत दुर्री तूर धरली होती त्याच खोडव्याची, आणि त्याच्यानंतर आपण तो बार धरला. असे आपले दोन्ही मिळून 22 क्विंटल ॲव्हरेज मिळत. आता आपण बघू शकता यावर्षी आपण अजून नवीन सुधारणा केलेली. तर विदर्भातले जे शेतकरी ते आपल्यापेक्षा तुरीच्या बाबतीत एकदम हुशार आहे, पण आपण पण आता बऱ्यापैकी सुधारणा करतोय. तर आपण मागच्या वर्षी 1च तास घेतलेलं होतं मधोमध सेंटरला 8 फुटावर. आता आपण 8 फुटावर 2 तास घेतलेले. म्हणजे आज तुम्हाला मित्रांनो दिसतंय हे फट्टीमध्ये आपण 2 फूट अंतर सोडलेलं आहे, आणि याच्यामध्ये आपली ड्रिपची नळी पडणार आहे सोयाबीन सोंगल्यानंतर, आणि नंतर आपलं तुरीचं उत्पन्न आपण घेणार आहे. आणि आता बघू शकता आपला हा गोदावरी वाण आहे तुरीचा. वाण पण अतिशय उत्कृष्ट आहे. आज 1.5 महिन्याचा प्लॉट झालेला आपला तुरीचा आणि सोयाबीनचा. एकाच वेळेस पेरलं आपण रोहित या मशीनच्या द्वारे. तर दोन्ही काडाच्या कप्प्यात आपण तुरीचं बी टाकलेलं होतं, आणि मध्ये जे 7 तास त्याची सोयाबीन पेरलेली. तर अशा प्रकारे आपण 2 पिकं घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण निसर्गाच्या लहरीप्रमाणे बऱ्याच पिकांना बाजारभाव राहत नाही. कारण वातावरण बरंच खराब होत चाललेलं आहे. कांद्याचं पण आमचं भरपूर अवघड झालेलं आहे. जरी कांद्याला बाजार असले पण ॲव्हरेज नाही शेतकऱ्यांना, म्हणून शेतकरी यावर्षी बऱ्याच दुसऱ्या पिकांक वळला. तर आपण आपल्या शेतला भेट दिल्यानंतर कळतच तुम्हाला. आपण शेवगा तर करतोच. शेवग्यामध्ये आता आपण त्याच्याबरोबर सोयाबीन, मका, तूर, अद्रक शेतीकडे वळलं आपण. परत कांदे तर आहेच आपल्याकडे, आणि प्लस आपण कोबी पण या अशा भाजीपाला पिकांक वळलेलं बरंच. तर आता बघू शकता तुम्ही ही तूर केलेली आपण. आता या तुरीचं आता सोयाबीनचं आपल्याला पाण्याची गरज मित्रांनो. थोडा पावसाचा पण खंड झालेला आहे, पण सोयाबीनची वाढ आपली चांगली झालेली. जवळजवळ आता ही सोयाबीन 2 फुटापर्यंत झाली, आणि तुरीची पण उंची 2 ते 2.25 फूट झाली. तर अशा टप्प्यात तुरीचं उत्पन्न वाढवाय करता ही आपल्याला एक ट्रिक करायची. तर बरेच मित्र काय करता, असे शेंडे खुडायचे. मी पण मागच्या वर्षी हा प्रयोग केलता. तर आता हेच शेंडे खुडायचे आपल्याला, पण आता मशीनच्या साह्याने आपण खुडणार आहे. कसे खुडतो मी तुम्हाला एक प्रत्यक्ष करून दाखवतो. तर मित्रांनो, आपण आता हा बॅटरी पंप माझ्या पाठीवर बघू शकता तुम्ही, फवारणीला चालतो. आता हा रिकामा पाठीवर घेतलेला मी फक्त, आणि त्याला आपण मशीन जोडलेलं. याला एक पाता आहे, या पात्याला पुढं नट वगैरे लावलेला आहे. तर शक्यतो मित्रांनो आपण यांना कटिंग करतोय, आणि एक माणूस दिवसभरात 3 एकराची कटिंग करू शकतो. शिवाय आपले 2 तास आहे प्रत्येक सरीमध्ये. याला आपण पुढं एक दोरा बांधून घेतलेला आहे, पूर्ण नटात आवळून घेतलेलं तो पातं निसटू नये म्हणून. कारण आपल्याला त्याचं पातं निसटलं तर इजा वगैरे होऊ शकतं. तर अशा प्रकारे केले. पायामध्ये बूट घालूनच हे काम करायचं, किंवा मग या पात्याला पुढे तुम्ही नटाच्या पुढे एक वेल्डिंगचा स्पॉट देऊ शकता, म्हणजे ते निसटायची भीती नाही राहणार. तर बॅटरी पंप दिवसभर चालून जातो. 3 एकराचे आपण शेंडे एक माणूस काटवू शकतो. तर अशा प्रकारे आपण कटिंग करतो. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता मी मशीन चालू करतोय. आता बंद आहे. आता हे पाहताय त्याला, हे चालू करतोय मी आता. तर अशा प्रकारे आपल्याला शेंडा कटिंग करायची. शेंडा कटिंगचं काम सगळ्यात महत्वाचं आहे तुरीमध्ये. तेव्हा आपल्याला भरघोस असं उत्पन्न मिळणार आहे. आपण या तुरीच्या नंतर पण व्हिडिओ टाकणार आहे. सोयाबीन सोंगल्यानंतर ही तूर कशी झाली, आपली नीचं ॲव्हरेज कसं निघणार, ते पण तुम्हाला टप्प्याटप्प्याने कळणार आहे. झाडाचं जसं वय होईल तसं. तर आता आपले 2 एकराचं क्षेत्र, याच्यामध्ये आपण तूर पण टाकलेली आणि सोयाबीन पण टाकलेली. सोयाबीनचं आपल्याला याच्यातनं कमीत कमी 25 क्विंटल ॲव्हरेज मिळणार आहे असं वाटतंय. सोयाबीन पण चांगली, कारण हवा खेळती राहणार आहे. जो पट्टा पद्धत म्हणतो त्या तशा प्रकारे झालेलं आहे. समोर आपण बघू शकता. तर नंतर मी तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवणारच कशी फट पडलेली आपल्याला, म्हणजे पाणी वगैरे द्यायची पण व्यवस्थित स्प्रिंकलच्या द्वारे सोय झालेली आहे. तर आता मी तुम्हाला कटिंग करायची कशी ते दाखवतो. आपली तूर आता या लेवलला झालेली, गुडघ्याची लेवलला. आपल्याला आता शेंडा कटिंग चालू आहे आपली. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण शेंडा कटिंग करतोय, आणि तुरीमध्ये शेंडा कटिंग फार महत्वाची.
म्हणजे आपलं मजुराचा खर्च कमी झालेला आहे याच्यामुळं, कारण मजूर पण मिळत नाही शेंडे खुडायला. असं एक माणूस एका दिवसात 3 एकराचे शेंडे खुडू शकत नाही. मशीनच्या द्वारे आपण एकदम व्यवस्थित असं करू शकतो. आणि मध्ये आपण मोकळी जागा ठेवलेली, जी आपल्याला जे ड्रिपची नळी टाकायची, पण आज आपल्याला सोयाबीन मध्ये जे सरपटणारे प्राणी यांच्यापासून पण संरक्षण होते. मध्ये आपल्याला पूर्ण दिसतंय, मध्ये पूर्ण मोकळं आहे, ते पण भीतीने. आणि मधल्या मोकळ्यामुळे आपल्याला काय झालं मित्रांनो, तुरीचं जर आपल्याला शेंडा कट करता येतो, पण सोयाबीनला पण जी खेळती हवा मिळणार आहे. कारण काय सोयाबीनच्या पिकाला थोडी हवा लागली पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला भरघोस असं उत्पन्न मिळतं. त्याच्यामुळे सोयाबीनचं पण आपल्याला चांगलं ॲव्हरेज मिळणार आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो नियोजन करा. कोणाला काय अडचण आली जरूर कॉल करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब ज्या मित्रांनी केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आपण शेतीवर जो तुमचा काही अडचण असेल तर त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता. लवकरच तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन मिळेल. रामकृष्ण हरी. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ.